तुम्हाला राजकीय क्षेत्रात आता तुम्ही पाऊल टाकता आहात तर नक्की ही प्रेरणा कोणाकडनं मिळाली? माझे मामा माननीय खासदार हरिश्चंद्र चव्हाण, माझ्या सासूबाई विमलताई बागुल ह्या राजकारणामध्ये होत्या आणि माझे मामा हे 3 टर्म खासदार होते. त्यांचं काम मी हे अगदी जवळून पाहिलेलं आहे आणि त्यांच्यामुळे मला राजकारणात येण्याची प्रेरणा मिळालेली आहे. निवडून आल्यानंतर तुमच्या समोर प्रभागातले काय प्रश्न असणार आहेत? आमचा सर्व जो प्रभाग आहे हा जवळजवळ 47,000 लोकसंख्या असलेला आहे. पहिलं तर स्त्रियांचा मोठा प्रश्न आहे की त्यांना सुरक्षाच नाहीये, सुरक्षा नाहीये. त्याचप्रमाणे बेरोजगार तरुण आहेत बरेचसे. ड्रेनेजचा प्रश्न आहे. नंतर मग मला असं वाटतं की विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त वाचनालय आमच्या कार्यातून आम्ही ते घडवून आणू. स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक ही आपल्या नाशिक महानगरपालिकेची कायम उद्दिष्ट राहिलेलं आहे. स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक आपण म्हणतोय आता आपण स्मार्ट सिटी घडवणार आहे. स्मार्ट सिटी करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला स्वच्छता महत्वाची आहे. कचरा आहे तो आपल्या आरोग्यासाठी चांगला नाही. श्वसनाचे आजार होऊ शकतात. आपले लहान मुलं त्या कचऱ्याजवळ बसची वाट बघतात शाळेच्या. कचरा व्यवस्थापन हे महत्वाचं आहे आणि व्यवस्थापनाचे नियोजन करू. मतदार बंधू भगिनींनो नमस्कार. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 15 जानेवारीला होऊ घातलेले आहेत आणि सध्या हे उमेदवारीचं वारं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सौ मनीषा धर्मेंद्र बागुल यांना उमेदवारी मिळालेली आहे प्रभाग क्रमांक 2B मधून. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्या पुढे काय करणार आहेत आणि त्यांनी राजकारणाकडे कसा प्रवेश केला याविषयी आपण आधी जाणून घेणार आहोत. ताई नमस्कार. नमस्कार. तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून, तर काय वाटतंय? नमस्कार, मी मनीषा धर्मेंद्र बागुल, प्रभाग 2B मधून मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं उमेदवारी मिळालेली आहे आणि त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासावर मी पात्र ठरेल आणि मला अभिमान वाटतो की त्यांनी मला याच्यासाठी निवडलेला आहे. मी माध्यमिक शिक्षिका आहे. मी 20 वर्षापासून शिक्षिके पेशात काम करते आणि मला समाजसेवेची आवड आहे. त्यामुळे मी या क्षेत्रामध्ये अगदी आनंदाने उतरू इच्छिते आणि समाजसेवा करताना सर्व समाजाला सोबत घेऊन चालेल अशी मी ग्वाही देते. ताई तुम्हाला समाजकारणाची आवड आहे पण तुम्हाला राजकीय क्षेत्रात आता तुम्ही पाऊल टाकता आहात तर नक्की ही प्रेरणा कोणाकडनं मिळाली? माझे मामा माननीय खासदार हरिश्चंद्र चव्हाण आणि विमलताई माझ्या सासूबाई विमलताई बागुल ह्या राजकारणामध्ये होत्या आणि माझे मामा हे 3 टर्म खासदार होते आणि त्यांचं काम मी हे अगदी जवळून पाहिलेलं आहे. त्यांचे सामाजिक संबंध किंवा त्यांनी जे कार्य केले त्या ठिकाणी आम्ही नेहमीच असायचो आणि त्यांच्यामुळे मला राजकारणात येण्याची प्रेरणा मिळालेली आहे आणि त्यामुळे मी राजकारणामध्ये उतरण्याचा प्रयत्न करते की माझ्याकडून पण सामाजिक कार्य घडतील. तुम्हाला आता उमेदवारी मिळालेली आहे आणि आमच्या शुभेच्छा आहे तुम्ही निवडून यावंच, पण निवडून आल्यानंतर तुमच्या समोर प्रभागातले काय प्रश्न असणार आहेत? आता प्रभागामध्ये आम्ही जेव्हा फिरलो आमचा सर्व जो प्रभाग आहे हा जवळजवळ 47,000 लोकसंख्या असलेला आहे. त्या प्रभागामध्ये आम्ही अगदी कानाकोपऱ्यामध्ये गेलो तर तिथे तर पहिलं तर स्त्रियांचा मोठा प्रश्न आहे की त्यांना सुरक्षाच नाहीये, सुरक्षा नाहीये. त्याचप्रमाणे बेरोजगार तरुण आहेत बरेचसे. त्यानंतर आम्ही बघितलं की जसे रस्ते, नंतर ड्रेनेजचा प्रश्न आहे. नंतर मग विद्यार्थ्यांसाठी सोयीसुविधा असणं मला असं वाटतं की विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त वाचनालय, नंतर मग त्यांच्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना इथे असल्या पाहिजे. त्यांच्या जसं जाण्या येण्यासाठी गाड्या असतात, बसेस असतात, अशा प्रकारच्या सोयीसुविधा असायला पाहिजे असं मला वाटतं आणि आम्ही आमच्या उमेदवारीतून किंवा आमच्या कार्यातून आम्ही ते घडवून आणू. म्हणजे गुन्हेगारी आणि भयमुक्त प्रभाग आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करणार आहात आणि माझ्या मते सगळे जे विद्यार्थी आहेत त्यांना येण्या जाण्याच्या दृष्टीने दळणवळणाचं साधन नाहीये तर ती तुमची उपाययोजना असणार आहे. अजून काय सांगाल याविषयी? जसं आपण म्हणतो की भयमुक्त, मग आता आपलं चाललेलं जे नाशिकमध्ये की नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, बरोबर. मग त्या पद्धतीने आपण कार्य करण्याचे प्रयत्न करू की आपल्या प्रभागामध्ये
कायद्याने सगळं होईल, कायद्याने लोक राहतील आणि त्यामुळे कायदा जर आला तर आपोआपच सुरक्षा येणार आहे आणि सुरक्षा आली तर सर्वच प्रभाग हा विकसित होणार आहे, प्रगतिशील राहणार आहे. त्याचप्रमाणे जो आमचा प्रभाग आहे तो नाशिकपेक्षा थोडासा बाजूला आहे. जसं आडगाव झालं, मानूर झालं, नांदूर झालं, हा ग्रामीण भाग येतो. बरेच शेतकरी आहेत आमच्या आजूबाजूला आणि मग तिथेपर्यंत जायला जे रस्ते आहेत, शिवारातले जे रस्ते आहेत ते रस्ते व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू. तसंच स्ट्रीट लाईटी आहेत, तिकडे लाईटचा प्रॉब्लेम्स आहेत तेच सोडवण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर ड्रेनेजचा प्रश्न आहे तो पण सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि स्वच्छतागृह, जसं माणूरमध्ये आणि नांदूरमध्ये स्वच्छतागृह आहेत, त्या स्वच्छतागृहांची स्थिती जरा जास्तच बिकट आहे. ते स्वच्छतागृह आम्ही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू. तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आम्ही की त्यांना ती सुविधा मिळेल तिथे. आपण आता वेगवेगळ्या गरजा बघितल्या, पण स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक ही आपल्या नाशिक महानगरपालिकेची कायम उद्दिष्ट राहिलेलं आहे, तर त्याविषयी काय सांगाल? स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक, तसंच आपण म्हणतो यात आपण स्मार्ट सिटी घडवणार आहे. स्मार्ट सिटी करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला स्वच्छता महत्त्वाची आहे. स्वच्छतेसाठी लोकांनी पण तेवढा सहभाग घेतला पाहिजे. आपल्या प्रभागांमध्ये, आपल्या कॉलनीमध्ये कचरा गाडी येते, पण तरी पण लोक कचरा त्यांना वेळ नसल्यामुळे किंवा अजून कुठली कारणं असतील त्यामुळे ते रस्त्याच्या कडेला इकडे तिकडे टाकतात आणि तो जो कचरा आहे तो आपल्या आरोग्यासाठी चांगला नाही. श्वसनाचे आजार होऊ शकतात. आपले लहान मुलं त्या कचऱ्याजवळ बसची वाट बघतात शाळेच्या, बरोबर. आणि त्यामुळे ह्या कचरा व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे. स्वच्छतेसाठी आम्ही आमच्या पक्षातर्फे कार्य करू आणि व्यवस्थापनाचं नियोजन करू. म्हणजे कारण प्रभागाची आवश्यकता आहे की आरोग्यदृष्ट्या आपला प्रभाग स्वच्छ आणि सुंदर असला पाहिजे की ज्याच्यामुळे कुठलेही आजार उद्भवता कामा नये. तुम्ही स्वतः शिक्षक आहात, हो. तर शिक्षक म्हणून तुम्हाला मुलांविषयी काय वाटतं? म्हणजे एक शाळेमध्ये अनेक अडचणी आता होत आहेत आणि त्याविषयी काय सांगाल? आता बरेच ट्रेनिंग झाले की गुणवत्ता वाढ. तर मला असं वाटतं की गुणवत्ता वाढवण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो शाळेमध्ये की मुलांचे जसं आपले मूलभूत हे आहेत की वाचन, लेखन, श्रवण हे मुलं करतात, पण काही वेळेला असं होतं की त्यांच्या घरी सोयीसुविधा अशा नसतात की त्या शाळेपर्यंत पोहोचतील. मग अशा विद्यार्थ्यांसाठी आपण जसं मी सांगितलं की दळणवळणाच्या सोयी असायला पाहिजे. त्यानंतर मुलांना हे जे वाचनालय आहेत हे अगदी सहज उपलब्ध करून दिलं पाहिजे की तिथे आपण जसं फी घेतो ही फी वगैरे नसायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे मोफत वाचनालयाची सुविधा करायला हव्यात. आता पर्यावरण की झाडं लावा झाडं जगवा, तर पर्यावरणाच्या दृष्टीने आपल्या प्रभागामध्ये आपण काय करावं असं वाटते? आता असं झालेलं आहे की तोडा, पण आपण तोडा नाही करणार आहे, आपण जोडा करणार आहे. मग त्यामध्ये पर्यावरण संरक्षण आल्यानंतर आपण आपल्या प्रभागामध्ये वृक्षारोपण पहिले तर मी तर म्हणते सगळ्यांनी घरापासून सुरुवात करायला पाहिजे. असं सांगायलाच नाही पाहिजे लोकांना की तुम्ही पर्यावरणासाठी झाडे लावा. पहिले स्वतःपासून सुरुवात करूया की स्वतःच्या घरी अगदी पहिलं झाड आपल्या घरी लावा आणि मग तेव्हा पर्यावरणामध्ये आपण जे उद्यानं आहेत जे आता ओस पडलेले आहेत त्या उद्यानांमध्ये आपण वृक्षारोपण करूया. मंदिरं बांधलेत आमच्या प्रभागामध्ये, इतके मंदिरं झालेत आणि सभागृह झालेले आहेत की त्या ठिकाणी आपण सहज वृक्षारोपण करून तिथे हिरवळ निर्माण करू शकतो. बरोबर. त्या उद्यानं आणि मंदिरांमध्ये आपण वृक्षारोपण करून ते पर्यावरण सुरक्षा किंवा पर्यावरण संरक्षण आपण करणारच आहे. त्याचप्रमाणे जसे मंदिरं सर्वत्र आहे तसं मला असं वाटतं की आपल्या सर्व प्रभागांमध्ये अभ्यासिका पण असल्या पाहिजे. आता आपला जो सध्याची जी स्थिती आहे की स्पर्धा परीक्षा ह्या मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहेत. मुलांना सर्वच मुलं हे मोठी फी भरून मोठ्या मोठ्या अभ्यासिकेमध्ये काही जाऊ शकत नाही. तर मला असं वाटतं की आपल्या प्रभागामध्ये अशा मोफत आणि उच्च दर्जाच्या अभ्यासिका असाव्यात जिथे सर्व सोयीसुविधा असल्या पाहिजेत आणि त्या आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करूया. यामध्ये शिक्षिका म्हणून तुमचं अतिशय दूरदृष्टी आहे आणि ती नक्कीच तुम्ही पूर्ण करावी प्रभागासाठी असं मला वाटतं. पण आता 2020-21चा जर काळ आठवला तर कोरोनाचा जो काही मोठा प्रादुर्भाव झाला होता, तर त्या काळामध्ये तुम्ही नक्की काय केलं होतं आपल्या प्रभागातल्या लोकांसाठी? कोविड काळ सुरू झाला आणि सगळ्यांवर संकट आलं. संकट इतकं भयंकर होतं की लोक एकमेकांच्या जवळ सुद्धा जात नव्हते.
त्या काळामध्ये आमच्या परिवाराने थोडासा पुढाकार घेऊन थोडं किराणाचं साहित्य आणि आवश्यक साहित्य जे गरजू लोक होते त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे आम्ही त्यांच्यापर्यंत गेलोच होतो. आता आम्ही बघितलं की मुंबईवरनं अनेक लोक पायी चालत होते. त्यावेळेला आम्ही स्वतः म्हणजे मी स्वतः इथून बघायचे त्यांना. रस्त्याला हायवेला भरपूर लोक होते. त्यांना आम्ही 1-2 लोकांना घरी बोलवलं होतं त्यावेळेला. पण त्यांना इतकी घाई असायची की आम्ही कधी घरी पोहोचतो. त्यावेळेला त्यांना आम्ही बरेच सांगितलं की आम्ही तुम्हाला हे देतो ते देतो असं नाही. पण ते लोक इतके प्रामाणिक होते की फक्त आणि जेवणाचं नियोजन बऱ्याच ठिकाणी झालेलं होतं. त्यात आम्ही पण थोडाफार आमचा अनेक खारीचा वाटा म्हणून 1-2 कुटुंबांना आम्ही त्यावेळेला जेवणाचं नियोजन करून दिलं होतं. म्हणजे तुमच्यामधली माणुसकी तेव्हापासून आहे आणि आता ती पुढे आपल्या प्रभागासाठी तुम्ही वापरणार आहे. कारण रस्त्यावर जाणाऱ्या लोकांसाठी असं कोणी कधी हिंमत करत नसतं आणि तुम्ही ती केलेली आहे. तर नक्कीच ताई, तुमच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील. मॅडम, तुम्ही आपल्या ज्या प्रभागामध्ये ज्या राहत आहात तुम्ही तिथे, तर महिला भरपूर आहेत. कारण सर्वसामान्य महिला कायम आपल्या कामाच्या निमित्ताने बाहेर पडतात आणि ही सुरक्षितता खूप महत्त्वाची. तर त्या दृष्टीने तुमचं पाऊल कसं असणार आहे? मला असं वाटतं की आपल्या प्रभागामध्ये स्ट्रीट लाईट ह्या भरपूर असाव्यात आणि त्या मोठ्या प्रकाशामधल्या असल्या पाहिजे. आणि त्याचप्रमाणे कॅमेरे. आपण बघतो की आपल्या प्रभागामध्ये किंवा आमच्या प्रभागामध्ये मेड कॉलेज आणि मेडिकल कॉलेज आहे. भरपूर विद्यार्थिनी आहेत तिथे आणि त्यांना क्लासेस असतात. क्लासेसमुळे ते बऱ्याच वेळेला उशिरा येतात घरी आणि अशा वेळेला लाईटची गरज असते. त्यामुळे मला असं वाटतं की कॅमेरा आणि ज्या लाईट आहेत त्या भरपूर असायला पाहिजे आपल्या इथे, जेणेकरून सर्वच विद्यार्थिनी ह्या स्वतःला सुरक्षित समजतील. बरोबर. आपल्या प्रभागामध्ये तसंच मला एक अनुभव आलेला की आमच्या समोरच रस्त्यावरनं बाजार असतो आमच्या इथे, आठवडी बाजार. त्या आठवडी बाजारामध्ये एक मावशी चालल्या होत्या, जात होत्या त्या, आणि त्या त्यांच्या याच्यामध्ये मस्त चाललेल्या होत्या. 2 मुलं आले, त्यांच्या गळ्यातली पोत त्यांनी इतक्या जोरात ओढली की त्या खाली पडल्या. पण भाग्य असं की त्यांना काही लागलं नाही आणि जी पोत ओढली ती त्याच्या हातामध्येच गेली नाही, ती खाली राहिली. मग असं होऊ नये म्हणून मला असं वाटतं की लाईट्स आणि कॅमेरे हे भरपूर म्हणजे जास्त महत्त्वाचे आहेत सर्वच प्रभागांमध्ये. म्हणजे महिला सुरक्षितता या दृष्टीने सुद्धा तुमचं पाऊल असणार आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे. आजकाल तरुणींचा जो राजकारणाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदललेला आहे. तर त्यांच्यासाठी तुम्ही नक्की काय सांगाल? बघा, आपलं राज्य हे लोकशाही राज्य आहे. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य. आता हे आपले तरुण आहेत, तरुणांना असं वाटतं की आपल्याला नेता चांगला मिळतो की नाही. मग आता त्यांचा दृष्टिकोन बदलायला पाहिजे. त्यांनी सुशिक्षित सुशिक्षित असे उमेदवार तुम्हाला मिळतात आहे, तुमचं नेतृत्व करू इच्छितात आहे. तर तुम्ही असा जो समज आहे की लोक पैसे देऊन मतदान घेतात वगैरे, हा बाजूला ठेवून सगळं राजकारण बदललेलं आहे, सगळी स्थिती बदललेली आहे. तुम्ही आता सुशिक्षित झालेले आहे, तुम्ही वेल एज्युकेटेड आहे सगळे. तर मला असं वाटतं की तुम्ही मतदानाला अगदी आवर्जून आलं पाहिजे. मतदान करणं हा आपला हक्क आहे, त्यामुळे आपण तो हक्क बजावलाच पाहिजे आणि ह्या हक्काची अंमलबजावणी तुम्ही केलीच पाहिजे. आणि सर्व तरुणांनी याकडे चांगला दृष्टिकोन ठेवून, नकारात्मक न ठेवता पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवावा. कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता 15 जानेवारीला जी मतदान होणार आहे त्या ठिकाणी तुम्ही येऊन सर्वांनी आपला हक्क बजावायचा आहे आणि सर्वांनी मतदान करायचं आहे. मनीषाताई, आतापर्यंत तुम्ही तुमचे उद्दिष्ट सांगितले, तुमचं पुढचं पाऊल सांगितलं. आता कार्यक्रम यामध्ये शेवटी आपण आपल्या मतदार बंधू भगिनींना काय आवाहन कराल? नाशिक महानगरपालिका 2026 सार्वत्रिक निवडणुका आहेत आता. मी प्रभाग 2मधून मनीषा धर्मेंद्र बागुल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मला उमेदवारी मिळालेली आहे. आता 15 जानेवारीला जे मतदान होणार आहे त्यावेळेला तुम्ही घरात न बसता बाहेर पडा आणि मशाल चिन्हासमोर बटन दाबून भरघोस मतांनी आम्हाला विजयी करा. आणि यामध्ये मी जेव्हा प्रभागामध्ये प्रचाराच्या निमित्ताने फिरते आहे त्यावेळेला मला असं वाटतं की माझ्या प्रोफेशनमुळे किंवा माझ्या शिक्षकी पेशामुळे मला लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी 15 जानेवारीला जे मतदान होणार आहे त्या मतदानाला तुम्ही सर्वांनी बाहेर पडायचं आहे आणि मशाल या चिन्हासमोर बटन दाबून मला भरघोस मतांनी विजयी करायचं आहे. हेच आव्हान मी तुम्हाला करते. नमस्कार. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 आणि त्यानिमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सौ मनीषा धर्मेंद्र बागुल यांच्याशी आत्ता आपण संवाद साधला. सर्वसामान्यांचा विकास, गुन्हेगारी आणि भयमुक्त प्रभाग
हे करण्यासाठी ते आपल्या समोर येत आहे. प्रभाग क्रमांक 2B मधून त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यामुळे मतदार बंधू भगिनींनो, येत्या 15 जानेवारीला मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून मनीषा धर्मेंद्र बागुल यांना प्रचंड मतांनी आपण विजयी करायचं आहे आणि आपल्या सेवेची संधी त्यांना द्यायची आहे. धन्यवाद.